सरकारने दिलेला शब्द पाळावा, आंदोलन करण्याची वेळ यायला नको, असं आंदोलन करताना निर्भीड असलं पाहिजे, सरकारला बळी न जाता आंदोलन केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी दिलेली आहे। जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय। त्यांची मुंबई चर्चा आहे की नाही हे आम्हाला काय अगोदर माहित नव्हतं, परंतु शेतकऱ्यांवरती ही अटीतटीची वेळ होती। गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावरती बसली होती। आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही रात्री, तब्येत माझी बरोबर नाहीये तरी पण रात्री आम्ही ताबडतोब निघालो। आता बघून जातो, बघतो तिथलं आता काय नियोजन हे मला माहित नाही। भाऊ, या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं? कोर्टाचा उपयोग जसं आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते, तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले नाही, सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं, ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे। आपण नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो। ज्या वेळेस जे संकट येतील सरकारच्या वतीनं, न्यायदेवतेच्या माध्यमातून असू द्या, परंतु याला मुख्य कारणीभूत सरकार आहे। सरकारकडून जे षडयंत्र डाव रचले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं। त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते, तसं आम्ही केलं। सरकारनं मॅनिफेस्टो मध्ये जाहीर केलं होतं की कर्जमाफी देऊ, त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतं। तिथं वेळ यायलाच नको होती, कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती। सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आली आणि सरकारनं शब्दही फिरू नये तितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे, आंदोलन सुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे। आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।